नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत एक खुसखुशीत शंकरपाळ्याची रेसिपी. चला आता वळूया कृतीकडे. तेलामध्ये मी 1/2 वाटी साखर घेतली. त्यामध्ये बसेल एवढं पाणी घेऊन ती साखर पूर्णपणे विरघळून घेतली. त्यानंतर चाळणीने वाळून 2 वाटी मैदा घेतला. आता या मैद्यामध्ये मगाशी आपण केलेल्या साखरेचे पाणी टाकून याचा घट्टसर गोळा भिजवून घेतला. पिठाचा एक गोळा घेऊन त्याला थोडं छोटासा गोल करून लाटून घेतलं. नंतर त्याच्यावर तूप लावून घेतलं. त्या छोट्या पोळीच्या फोळी भरून घेतल्या आणि त्याचा परत जमा करून एक उंडा तयार करून घेतला आणि त्याला आपण सरळ थोडंसं जाडसर असं लाटून घेतलं. नंतर त्या पोळीचे शंकरपाळ्याच्या आकाराचे काप करून घेतले. कढईमध्ये तेल मंद आचेवर तापत ठेवा. जेव्हा तेल गरम होईल त्यामध्ये आपल्या शंकरपाळ्या सोडा.
आणि त्यांना खरपूस अशा लालसर कलर आला की काढून घ्या. आणि अशा प्रकारे आपले खुसखुशीत शंकरपाळे तयार झालेत. तुम्हाला कशी वाटली रेसिपी जरूर कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे स्प्रिंग ब्रेडला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.